रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस ठाण्यासमोर तणाव। रामगिरी महाराजांना अटक करण्याची आंदोलकांची मागणी, 2 ठिकाणी गुन्हे दाखल। सिन्नरमध्ये प्रवचनादरम्यान रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात रात्रीपासून तणावपूर्ण परिस्थिती, 3 दिवस संचारबंदी आदेश लागू। छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, वैजापूर, श्रीरामपूर आणि शिर्डीमध्ये आंदोलन। वैजापुरात जमावाकडून घोषणाबाजी करत टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। तणावपूर्ण परिस्थितीनंतर वैजापुरात 19 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू। 2 गुन्हे दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। अडचणीतील कुटुंबांना रामगिरी महाराजांनी दिशा दाखवली, मुख्यमंत्र्यांकडून रामगिरी महाराजांचं कौतुक। आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुक्यामध्ये सगळीकडे समाज प्रबोधनाचं काम करत असते। खरं म्हणजे अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो, यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात। आम्ही जे काही बोललो ते आम्ही बोललेलो आहेत आणि त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश हाच आहे की आपण सर्व हिंदूंनी मजबूत राहावं आणि संघटित राहावं। असंघटितपणाचा आजपर्यंत फायदा घेतला गेला महाराज, परंतु आता आपल्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे वैजापूर पोलीस ठाण्यात। आता आपली भूमिका काय असणार आणि पुढचं पाऊल काय असणार? नाही तर काय जे असेल ते असेल। गुन्हा जर दाखल झालेला असेल तर ते नोटीस येईल तेव्हा